हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आपली इंजिनिअरिंग. आजचा आपला इंग्लिशचा डे 4 आणि आजचा लेक्चरही आपलं कंटिन्युएशन असेल लास्ट लेक्चरचं. जसं तुम्हाला बोललो होतो आपण टेन्स पासून सुरुवात केलेली. बघा आपण एक प्रॉपर सिक्वेन्स फॉलो करतोय. जर तुम्ही प्रॉपर अनालाइज करत असाल, मी डे 1 खूप बेसिकने सुरू केला होता. डे 2 मध्ये थोडीशी लेवल वाढवली आणि टेन्सचे मी डिटेल अनालिसिस तुम्हाला दिली. कालच्या लेक्चरमध्ये आपण जे एरर डिटेक्शन जे रूल्स जे बघितले ना, ते 10 मॅजिकल रूल अतिशय इम्पॉर्टंट आहे कोणत्याही सेंटेन्समध्ये एरर डिटेक्ट करण्यासाठी. ती सिरीज आज परत कंटिन्यू करतोय. आज परत आपण एरर डिटेक्शन हाच टॉपिक कन्सिडर करणार आहे. पण एरर आज कुठे असणार आहे? सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचे एरर कसे सॉल्व्ह करायचे किंवा कसे अनालाइज करायचे याची अनालिसिस आपण आज करणार आहे. उद्या परत एरर डिटेक्शनच चालेल आणि नंतर नेक्स्ट 5 डेज आपण मेजर टॉपिक डिस्कस करणार आहोत. पण जसं मी अगोदर पण सांगितलं होतं, जर मेजर टॉपिकला हात लावायचा असेल तर पहिले मायनर टॉपिक अतिशय जे इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू त्याची अनालिसिस करता आली पाहिजे. त्याच्यामुळे 5 दिवस खरंच खूप फोकस राहा, खूप कॉन्सन्ट्रेट राहा. अजिबात लाईटली घेऊ नका की हे जे चालू आहे हे काहीच नाही बाळांनो, हे खूप चांगलं चालू आहे. तुम्ही खरंच स्वतःच्या नोट्स काढा, तुम्हाला खरंच लक्षात येईल तुमच्या डे टू डे ऍक्टिव्हिटी किती इझी होता इंग्लिशच्या. सो नोट्स काढायला विसरू नका, प्रॅक्टिस करायला विसरू नका आणि दररोजचं सेशन दररोज बघायला विसरू नका. नाही तर प्रॉब्लेम काय होईल ना, जेव्हा हे सेशन संपेल म्हणजे हा पूर्ण सिरीज जेव्हा संपेल तर 15 ते 16 व्हिडिओज तुमच्याकडे असतील आणि ते सगळे व्हिडिओ कव्हर करायला तुम्हाला 15 ते 16 तास द्यावा लागेल आणि ते थोडं डिफिकल्ट जातं. पण दररोज 1 तास देणं सिंपल आहे ना. म्हणून डेलीचा व्हिडिओ डेली अटेंड करा, नोट्स काढत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. एक्झाम कधीही होऊ द्या, पण तुम्ही स्वतःवर कॉन्फिडंट राहा, प्रिपरेशन चालू द्या. मग एक्झाम कधी होऊ द्या, काही हरकत नाही, तुम्ही आरामात क्लिअर करतात. ठीक आहे, चला. त्याही अगोदर जेही मुलं चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या रिलेटेड इंजिनिअरिंग सेक्शनचे, तर आपण असेच नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो. सध्या महाजेनको साठी आपली सिरीज चालू आहे. 2-2.5 महिन्यापासून आपले अतिशय काटकसरीची मेहनत चालू आहे. टेक्निकलचे मी ऑलमोस्ट सगळे व्हिडिओ अपलोड केले. 1-2 सब्जेक्ट ते या सिरीज नंतर मी कंटिन्यू करेल. नॉन टेक्निकलची ऍप्टिट्यूडची सिरीज आपण जस्ट कंप्लीट केली आहे. मी कंप्लीट पॅकेज प्रोव्हाइड केलंय जनरल ऍप्टिट्यूडचं आणि इंग्लिशची सिरीज आपली जवळजवळ आजचा 4था दिवस आहे. यानंतर माझा रिझनिंगचाही प्लॅन आहे, पण 1 बाय 1 जाऊया. सगळेच खायला एकत्र गेल्या तर उलटी करशाल ना, त्याच्यामुळे हळूहळू जाऊया, प्रत्येक टॉपिक कव्हर करूया, जेणेकरून पचेल पण आणि एक्झामलाही फायदा होईल. आणि ज्याही मुलांना आमच्याबरोबर कनेक्ट व्हायचं असेल, तुम्ही आपली इंजिनिअरिंग हे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात. आपलं ऍप्लिकेशन पण प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, आपली इंजिनिअरिंग म्हणून. तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करू शकतात. आणि ज्याही मुलांना टेस्ट सिरीजमध्ये इंटरेस्ट असेल, मी जे नेहमी सजेस्ट करतो की बाय करूनच घ्या, कोणतीही बाय करा, पण टेस्ट सिरीज बाय करा. आणि जर आपली इंजिनिअरिंगची टेस्ट सिरीज मला विचारली तर 349 या मुबलक प्राइसमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. आपण टेक्निकल नॉन टेक्निकल सगळ्या सिरीज इथे अवेलेबल करून दिल्यात. राईट आहे. जर बाय करायची असेल, मी डिस्क्रिप्शन मध्ये खाली जर तुम्ही डिटेल चेक केलं ना, मी सगळ्या लिंक देऊन देईल. टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन देईल, नंतर आपली इंजिनिअरिंग ऍप्लिकेशनची लिंक देईल आणि सिरीज बाय करण्याची लिंक सुद्धा प्रोव्हाइड करून देईल. प्लस व्हॉट्सअपसाठी मी महाजेनकोचा एक ग्रुप ओपन केलाय. जर तुम्हाला तो ग्रुप जॉईन करायचा असेल डे टू डे अपडेटसाठी, तुम्ही तो ग्रुपही जॉईन करू शकतात. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. राईट आहे. आजचा टॉपिक खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. आता बघा, अग्रीमेंट जनरली आपण हा टर्म कुठे ऐकतो रे? लॉ मध्ये असतो. राईट. 2 जणांमध्ये अग्रीमेंट केलं जातं काहीतरी, अशा काहींचे थिंग्स आपण ऐकतो. पण सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट म्हणजे काय, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. इंग्लिशमध्ये कोणतंही सेंटेन्स आपण जेव्हा लिहितो तेव्हा तो कोणता फॉर्मॅट फॉलो करतो रे? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्मॅट फॉलो होतो. तर आपण जो वर्ब घेतो हा कोणताही घेतो का? मी बिलकुल नाही. हा वर्ब नेहमी सब्जेक्ट नुसारच घेता आला पाहिजे. एक्झाम्पल देतो. जर मी लिहिलं ही, तर ही नंतर माझा वर्ब कोणता असेल हे कोण डिसाईड करेल? माझा ही इटसेल्फ डिसाईड करेल. इथे ही काय रे माझा? बघा बेसिक सांगतोय, आरामात लक्ष द्या. ही माझा सब्जेक्ट झाला इथे. आता ही नंतर मला पुढचा जो सेंटेन्स घ्यायचा हे कशावर डिसाईड करेल? माझी पूर्ण ऍक्शन. जर मी इथं ही इज घेतलं ते पण व्हॅलिड असेल, ही वॉज घेतलं ते पण व्हॅलिड असेल, ही वेअर घेतलं तेही व्हॅलिड असेल. राईट. पण डिपेंड करतं माझी पूर्ण सेंटेन्सची सिच्युएशन काय. हा त्याला नॉर्मल डिस्कशन की जेव्हाही मी सब्जेक्ट नंतर पुढे वर्ब घेतो तो डिपेंड करतो. इथं टेन्स डिफाईन होतो. राईट. आणि सिंग्युलर किंवा प्लुरल फॉर्म पास्ट मध्ये डिफाईन होतोय. पण काही सेंटेन्स असे ज्या सेंटेन्समध्ये वर्ब घेण्यासाठी सब्जेक्टची पूर्ण काय लागते? सहमती लागते. विदाऊट सब्जेक्टची सहमती मी पुढे तो टेन्स घेऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल सांगतो. जर मी सेंटेन्स असं लिहिलं आय डज, हे करेक्ट असेल का रे? बिलकुल नाही. राईट आहे. सिम्पली रॉंग आहे. का? कारण वर्ब हा सब्जेक्टला अग्री करत नाहीये. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जेव्हाही माझ्याकडे सिंग्युलर असेल तर आय नंतर मला काय घ्यावं लागेल? नेहमी डू. राईट आहे. आय डज कधीच होत नाही, आय डू होतं.
माहित असेल तर व्हेरी गुड, नसेल माहित तर माहित करून घ्या. राईट आहे. इथे मला जेव्हाही मी पुढचे जे वर्ब घेतो, मी तुम्हाला 3 फॉर्म शिकवलेत बघा. कोणकोणते शिकवले ते? टू बी, आठवतो? टू बी फॉर्म मध्ये काय लिहिलं मी? आय इज आर, वॉज वेअर, शाल विल. नंतर आपण टू डू फॉर्म पण शिकलो होतो. राईट. याच्यामध्ये काय शिकवलं तुम्हाला मी? टू डू फॉर्मचे पण तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्स मी लिहून दिले होते. ऑलरेडी याच्यावर आपलं लेक्चर डिलिव्हर झालंय. सो इन शॉर्ट सांगायचं म्हणजे काय, या चॅप्टरमध्ये मला शिकायचं काय, जर तुम्हाला एखादं सेंटेन्स एक्झामला दिलं आणि त्याच्यामध्ये एरर शोधायची असेल तर एक अप्रोच तुमचा काय असला पाहिजे की तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे की माझं कोणतंही सेंटेन्स सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्टचा फॉर्मॅट असतो, तर एरर माझी मोस्ट प्रोबेबली कुठे असू शकते? वर्ब मध्ये असणार. वर्बची एरर मी कशी आयडेंटिफाय करणार? सब्जेक्टनुसार. आज जशी आपण प्रॅक्टिस करू तुमच्या लक्षात येईल मी काय बोलतोय, पण पहिले एक छोटासा ओव्हरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करतोय की या टॉपिक मध्ये नेमकं ठेवलं काय. बघा अग्रीमेंट ना, म्हणजे काय, दोघांनी एक दुसऱ्याला अग्री केलं पाहिजे. सो माझा वर्ब हा तोच मी घेऊ शकतो जो सब्जेक्टला काय करतो? डिफाईन करतो, सब्जेक्टला अग्री करण्याचा प्रयत्न करतो. सो बेस ऑन सब्जेक्टच नेहमी मी काय घेतो? वर्ब घेतो. मग सर आम्ही लक्षात कसं ठेवायचं की कोणत्या सब्जेक्टला कोणता वर्ब असला पाहिजे, किंवा जर एखादा वर्ब आला तो सब्जेक्टला अग्री करतोय की नाही करतोय कसं लक्षात घ्यायचं? त्यासाठी बांधून सिम्पली ना याच्यामध्ये मी काही रूल्स डिफाईन केले, इंग्लिशने काही रूल्स डिफाईन केले. 13 ते 14 रूल्स आहे, पण विश्वास ठेवा रूल्स खूप सिम्पल आहे. आपला आजचा लेक्चरचा फॉर्मॅट खूप सिम्पल आहे. मी जसं तुम्हाला सपोज रूल नंबर 1 सांगितला, रूल 1, मी लगेच त्या रूलची खाली काय घेणार? तुमची एक्सरसाइज घेणार. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल कळेल की हा रूल कसा यूज करायचा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. विश्वास ठेवा की माझे जे पण गव्हर्नमेंटचे प्रॉब्लेम येतात ना एरर डिटेक्शनचे, ते मोस्टली सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट घ्या तुमचं, नंतर आपला कालचा टॉपिक घ्या. राईट आहे. जे तुम्हाला मॅजिकल रूल्स काल मी 10 दिले होते, याच्यावरच कुठेतरी फिरून फिरून तुमचे बेसिक एरर विचारले जातात. बँकिंगच्या लेवलला थोडे हायफाय लेवल असतात, तिकडे थोडी लेवल वाढून जाते, पण त्याही लेवलला मी टच करतोय. मी तुमची जी दररोजची प्रॅक्टिस घेतोय ना, तुम्हाला वाटत असेल की खूप इझी चाललंय, पण इझी टू मॉडरेट लेवल आपण मेंटेन करतोय. मी इझी टू मॉडरेट लेवल इथं का बोलतो माहिती का? कारण तुमचे जे मेजर टॉपिक आहे पुढचे, जसं रिडिंग कंपरेशन झालं, पॅराजंबल झालं, राईट आहे, कनेक्टर झालं, हे हळूहळू पुढे कव्हर होतील. पण त्याच्यावर जे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला पडतील ना, त्याचं सगळं रिलेशन कोणावर असेल माहिती काय? बेसिक टॉपिक बरोबर. जोपर्यंत बेसिक टॉपिक क्लिअर नाही ना, तिथे कितीही पाठ करा तुम्ही एक्झामला विसरणार. सो जोपर्यंत कॉन्सेप्ट क्लिअर नाही तोपर्यंत त्या गोष्टी डायरेक्ट करून काहीच फायदा नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल तुम्ही स्वतःहून एकदा अटेम्प्ट मारा, तुमच्या लक्षात येईल. तुम्ही वाचताय ते समजते पण लक्षात राहत नाही. का लक्षात राहत नाही? कारण बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर नाहीये. राईट आहे. चला आजच्या याला सुरुवात करूया. 1 बाय 1 रूल्स बघूया, नंतर त्याची एक्सरसाइज तिथेच सॉल्व्ह करूया, जेणेकरून ना तुमचे कॉन्सेप्ट तिथल्या तिथे काय होणार? क्लिअर होणार. लेट स्टार्ट. राईट आहे. चला रूल नंबर 1. याचा रूल नंबर 1 काय बोलतो बघा. आता कितीही रूल सांगेल तर रूल कोणाबद्दल बोलणार आहे? ते रूल माझा सब्जेक्ट आणि वर्ब बद्दल बोलणार आहे, दुसरं तर काय नाही बोलणार ना. एखाद्या सब्जेक्ट करता कोणता वर्ब घ्यावा याच्यासाठीचे सगळे रूल्स आहेत. पहिले लक्षात ठेवा, मी आपण शिकतो काय, डायरेक्ट रूल वाचून फायदा नाही. रूल मध्ये डिफाईन काय केलंय, जर माझ्याकडे एखादा सब्जेक्ट आहे त्यासाठी कोणता वर्ब घ्यावा याच्या वेगवेगळ्या कंडिशन्स मला कशामध्ये गिवन आहे? रूल्स मध्ये गिवन आहे. ठीक आहे. चला रूल नंबर 1 वाचा बघा. वेन वी हॅव 2 सब्जेक्ट्स. आता बघा याच्यामध्ये कन्फ्युजन नाही पाहिजे मला. मी तुम्हाला अगोदरच काय बोलतोय, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट कोणत्याही स्टेटमेंटचं हे माझा फॉर्मॅट असतो ना. आता मी सब्जेक्ट विषयी बोलतोय. जर माझ्याकडे 2 सब्जेक्ट असेल आणि ते कशाने जॉईंट असेल रे? अँडने जॉईन असेल. वेन यू आर 2 सब्जेक्ट्स जॉईंट बाय अँड, त्या केसमध्ये वर्ब काय घ्यायचा माझा? वर्ब मी प्लुरल फॉर्मचा माझा वर्ब येणार. प्लुरल म्हणजे कळतं ना रे, अनेक वचनी फॉर्म मध्ये माझा वर्ब असणार. 2च फॉर्म असतात, एक प्लुरल किंवा सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे माझा एक वचनी फॉर्म, प्लुरल म्हणजे माझा अनेक वचनी फॉर्म. आता स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे खाली दिलं पाहिजे. सपोज माझ्याकडे एक नाऊन आहे जो की सब्जेक्ट म्हणून ऍक्ट करेल, परत आणखी दुसरा सब्जेक्ट आहे आणि दोघांमध्ये काय वापरलंय मी? अँड वापरलंय. ते एक गोष्ट कॉमन आहे ना. जर मी बोलतोय मी आणि माझा मित्र, तर दोघं मिळून काय होणार रे? सिंग्युलर राहणार आहे ते बिलकुल नाही. जर एकापेक्षा जास्त व्यक्ती ऑब्व्हियसली प्लुरल असणार. सो जेव्हाही मी एकापेक्षा जास्त व्यक्तीबद्दल बोलणार, अँड वापरलं म्हणजे ऑब्व्हियसली मी एकापेक्षा जास्त व्यक्तीबद्दल बोलतोय, तर माझा वर्ब काय असला पाहिजे? मी प्लुरल असला पाहिजे. थोडी आयडिया लागली असेल. एक्झाम्पल बघा, मला याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये काय एरर सांगा मला. राम अँड श्याम इज गुड फ्रेंड्स. याच्यामध्ये तुम्हाला काय देणार? राम श्याम हा माझा ए पार्ट झाला, इज बी पार्ट झाला आणि गुड फ्रेंड सी पार्ट झाला. सो एरर कशामध्ये असं विचारलंय? ए बी सी किंवा डी मध्ये लिहिणार नो एरर. असा काहीतरी एक्झामला क्वेश्चन फॉर्म होणार. जर याच्यामध्ये चेक केलं बघा, माझ्याकडे राम हा एक सब्जेक्ट झाला, श्याम हा दुसरा सब्जेक्ट झाला, दोन्ही कनेक्टेड कशाने रे? अँडने कनेक्टेड आहे. माझा रूल काय बोलतो, जर माझ्याकडे 2 सब्जेक्ट असेल S1 S2 कनेक्टेड बाय अँड, तर माझा वर्ब काय असला पाहिजे? प्लुरल असला पाहिजे. इथं काय घेतला? इज. इज माझा काय रे? इज सिंग्युलर आहे ना, एकासाठी इज घेतो. जर अनेक वचनी पाहिजे असेल तर काय घ्यावं लागेल मला? बघा इज काय रे माझा? सिंग्युलर. ज्यांना माहित नसेल त्यांसाठी लिहून देतो. इज ऑब्व्हियसली माझा सिंग्युलर आहे. जर याचा प्लुरल घ्यायचा असेल तर मला काय घ्यावं लागेल? आर. आर काय माझा? प्लुरल होणार.
मग इथे सब्जेक्ट वर्ब हा सब्जेक्टला अग्री करत नाहीये, म्हणून इज माझं इनकरेक्ट असेल बाळांनो. इथे करेक्ट सेंटेन्सला काय लागणार, माझा आर लागणार. सो द करेक्ट सेंटेन्स विल बी राम अँड श्याम आर गुड फ्रेंड्स. आणि लक्षात ठेवायचं म्हणजे सिंपल आहे ना, जर मी काय बोललो अँड वापरला तर माझ्याकडे एकापेक्षा जास्त व्यक्तीबद्दल बोललं जातंय, आणि जेव्हाही एकापेक्षा जास्त व्यक्तीबद्दल डिस्कशन होईल तेव्हा नो डाऊट मला वर्ब हा प्लुरलच घ्यावा लागेल. आय होप रूल नंबर 1 कळला असेल. पण याला एक एक्सेप्शन आहे, बघा एक्सेप्शन काय बोलतो, एक्सेप्शन कळतं ना, याला एक अपवाद आहे. अपवाद काय बोलतो, टू सब्जेक्ट जॉईन बाय अँड. जर दोन सब्जेक्ट अँडने जॉईन असेल जे की वरती होते, बट ट्रीटेड ॲज अ सिंगल सब्जेक्ट, पण ते एकच सब्जेक्ट म्हणून जर ट्रीट करत असेल ना मी, तेव्हा माझा वर्ब काय असेल रे, सिंग्युलर असेल. म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं, जरी माझ्याकडे दोन सब्जेक्ट आहे ते अँडने कनेक्टेड आहे, पण ते दोन्हीही माझे जे सब्जेक्ट आहे ना ते एकाच सब्जेक्ट विषयी बोलतात आहे, त्या केसमध्ये वर्ब मी सिंग्युलर घेणार. एक्झाम्पल देतो म्हणजे बऱ्यापैकी कळेल. बघा, नो नूक अँड कॉर्नर वेअर लेफ्ट टू सर्च. आपण हे वाक्य नेहमी वापरतो. जर एखादी घरात वस्तू भेटत नसेल आपण काय बोलतो, अरे सगळा काना कोपरा बघून झाला, ती वस्तू भेटलीच नाही. आता काना आणि कोपरा ह्या वेगवेगळ्या गोष्टी काय नाही ना, म्हणजेच काय मी सगळे कोपरे चेक केले इन शॉर्ट. सो नूक आणि कॉर्नर ह्या काही वेगवेगळ्या गोष्टी काय, जसं मराठीत काना कोपरा बोलतो, काना वेगळा आणि कोपरा वेगळा आहे का, दोन्ही एकच आहे ना. सो जरी इथे माझे दोन सब्जेक्ट आहे पण ते सब्जेक्ट आपण एकच म्हणून ट्रीट करतो, राईट आहे, कळलं असेल, राईट आहे. सो अशा केसमध्ये जरी मला अँडने सेपरेशन दिसतंय पण दोन्ही वेगवेगळं नाही ना, काना कोपरा एकच झालं, मी एकाच सब्जेक्ट विषयी बोलतोय, तर त्या केसमध्ये मला वर्ब काय घ्यावा लागेल, सिंग्युलर. आता इथे जर बघितलं तर वॉज, पास्ट मध्ये वॉज काय असतो रे माझा, लिहून देतो बाजूला, नोट डाऊन करून घ्या ज्यांना माहित नाही त्यांसाठी. हा माझा काय असणार, सिंग्युलर. आणि याचा प्लुरल काय रे, वॉचचा प्लुरल बांधतो वेअर काय झाला माझा, प्लुरल झाला. सो याच्यामध्ये मी तुम्हाला काय बोललो, जरी दोन सब्जेक्ट आहे पण दोन्ही सब्जेक्ट एका सिंगल गोष्टीविषयीच बोलतात ते, सो इथं वेअर घेऊन चालणार नाही, मला काय घ्यावं लागेल रे, वॉज घ्यावं लागेल, सिंग्युलर घ्यावं लागेल. सो वॉज इज द करेक्ट सेंटेन्स. चला दुसरं तुम्ही ट्राय करा बघा, ब्रेड अँड बटर इज अवेलेबल इन स्टोअर. आता बघा इथं थोडासा ना एक्झामला हा प्रॉब्लेम आला होता ऍक्च्युली, म्हणून मी ना दोनदा ब्रेड बटरचे एक्झाम्पल घेतले. थोडंसं ना प्रॅक्टिकली समजून घेऊया बोललं काय. ब्रेड अँड बटर इज, बघा ब्रेड अँड बटर इज अवेलेबल इन स्टोअर. ब्रेड वेगळ्या गोष्ट आहे, ब्रेड म्हणजे आपले नॉर्मल ब्रेड, आणि बटर माझ्याकडे वेगळं आहे. सो ब्रेड अँड बटर वेगवेगळ्या गोष्टी झाल्या रे, म्हणजे इथं हा पण सब्जेक्ट वेगळा आहे आणि हा पण सब्जेक्ट वेगळा आहे. जर सब्जेक्ट वेगळे इथं तर मला काय घ्यावं लागेल, दोन वेगवेगळे सब्जेक्ट आहे तर माझा रूल नंबर 1 याला अग्री करेल. इथं इज घेऊन चालणार नाही, कारण ब्रेड अँड बटर दोघांविषयी बोलले जातं, म्हणून मला माझा जो वर्ब आहे तो काय घ्यावा, प्लुरल घ्यावा लागेल. म्हणून काय आर, ब्रेड अँड बटर आर अवेलेबल इन स्टोअर, दिस इज द करेक्ट सेंटेन्स. मी एक्झाम्पल का घेतलं सर, एक्सेप्शन मध्ये का घेत आहे, कारण खालचं एक्झाम्पल चेक करा, ब्रेड अँड बटर आर नॉट इझी टू अर्न. याचा अर्थ काय होतो, इथं ब्रेड अँड बटर ही म्हण आहे बाळांनो, ब्रेड अँड बटर म्हणे म्हणजेच काय, चांगल्या गोष्टी भेटायला खूप वेळ लागतो, चांगल्या गोष्टी या इतक्या इझिली भेटत नाही. जर आपण एखाद्याला विचारलं, तुम्ही माहित नाही सेंटेन्स यूज करता की नाही, सपोज एखाद्याला ना ड्रायव्हिंग खूप चांगली येते, त्याला विचारलं तुला काय आवडतं, नाही तुला ड्रायव्हिंग येते का, तो कसा म्हणेल, येस ड्रायव्हिंग माझं ब्रेड अँड बटर आहे, म्हणजे तीच ते एक गोष्ट जी मला खूप चांगल्या प्रकारे करता येते. सो ब्रेड अँड बटर म्हणजे काय, जी गोष्ट आपल्याला खूप चांगल्या प्रकारे करता येते अशा गोष्टीला तुम्ही काय म्हणू शकता, तुमची ती ब्रेड आणि बटर आहे. सो ब्रेड बटर इथं खायचे ब्रेड बटर नाहीये, ब्रेड अँड बटर एकच आहे. ब्रेड बटर बोलतो चांगल्या गोष्टी इझिली भेटत नाही. जर हे दोघं वेगवेगळे सब्जेक्ट नाहीये तर जरी ते ऍडने सेपरेटेड आहे, इथं आर येणार नाही, कारण ते एकाच सब्जेक्ट विषयी बोलतात तर इथं काय येणार, इज येणार. तर बघा दोन्ही एक्झाम्पल मध्ये ब्रेड बटर वापरलंय, पण जर कंप्लीट सेंटेन्स रीड केलं तेव्हा लक्षात येतं इथं एक म्हण म्हणून वापरलंय, फ्रेज म्हणून यूज केलाय, तर इथं मात्र खायच्या ब्रेड बटर विषयी बोललं जात आहे, राईट आहे. सो जरी तुम्ही विचारलं सर फ्रेज एक्झामला येते का, तर अशी कुठेतरी फ्रेज कवरून जाते बाळांनो. सर कुठेतरी फ्रेज पण वाचत चला, एक 100-200 ची लिस्ट घ्या स्टँडर्ड, तुम्हाला नेटवर आरामात भेटून जाईल, नाही तर मी टेलिग्रामला टाकून देईल. सो फ्रेझलचा यूज कुठेतरी असा पण केला जातो, राईट आहे. सो रूल नंबर 1 तुमचा क्लिअर झाला असेल, थोडं पुढे प्रोसेड करूया रूल नंबर 2. आता बघा रूल नंबर 2 का बोलतो, जर माझ्याकडे दोन सब्जेक्ट असेल, सपोज सब्जेक्ट नंबर 1 S1 प्लस माझ्याकडे आणखी दुसरा सब्जेक्ट आहे S2, आणि हे दोन सब्जेक्ट कोणाने सेपरेटेड आहे, त्याच्यामध्ये याच्यापैकी काहीतरी वापरलंय, ॲज वेल ॲज, इन ॲडिशन टू, नो लेस दॅन, विथ, अलॉंग विथ, टुगेदर विथ, याच्यामध्ये जर याच्यापैकी काहीतरीचा यूज केला गेलाय, राईट आहे. सो माझ्याकडे दोन सब्जेक्ट आहे आणि ते सेपरेटेड बाय याच्यापैकी काहीतरी वापरलंय, तर त्या केसमध्ये मी वर्ब कोणता घेतो, बघा टायटल काय, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. आता माझ्याकडे दोन सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2. जर वर्ब घ्यायचा असेल तर वर्ब मी कोणाच्या अकॉर्डिंग घेतो रे, सब्जेक्टच्या अकॉर्डिंग घेतो, पण इथे दोन सब्जेक्ट आहे ना, मग सर मी वर्ब सब्जेक्ट 1च्या रिलेटेड घेऊ की सब्जेक्ट 2च्या रिलेटेड घेऊ, याचा आन्सर मला हा रूल देतो, राईट आहे. रूलमध्ये खूप ब्युटी बाळांनो,
राईट आहे. रूल सिंपल काय सांगतोय, माझ्याकडे दोन वेगवेगळे सब्जेक्ट आहे आणि ते सेपरेटेड बाय कुठेतरी ॲज वेल ॲज इन ॲडिशन टू, किंवा जे समोर लिहिलंय त्याने सेपरेटेड आहे. तर त्या केसमध्ये मी वर्ब कोणाच्या रिलेटेड घेणार आहे, तेव्हा मी वर्ब माझ्या फर्स्ट सब्जेक्टच्या रिलेटेड काय घेणार आहे, वर्ब घेणार आहे. राईट आहे. एक्झाम्पल देतो म्हणजे बऱ्यापैकी लक्षात येईल. बघा, आय नो लेस दॅन ही, इकडे आय काय झाला रे, एक सब्जेक्ट झाला. ही काय झाला माझा, हा माझा सब्जेक्ट 1 झाला, हा माझा सब्जेक्ट 2 झाला. आणि सेपरेटेड बाय नो लेस दॅन, बघा नो लेस दॅन इथं आहे. तर या केसमध्ये जो वर्ब घेईल मी, तो कोणाच्या रिलेटेड घेईल, फर्स्ट सब्जेक्टच्या रिलेटेड घेईल. आता एकदा सेंटेन्स वाचा आणि मला सांगा तुम्हाला याच्यामध्ये काय एरर दिसते का. आय नो लेस दॅन ही इज टू बी ब्लेम फॉर हिज लॉस. एक गोष्ट सांगतो, जरा रूल माहित नसेल ना, तुम्ही याच्यात सरळ लिहून येणार नो एरर, कारण तुम्हाला एरर दिसणारच नाही. पण रूल प्रॉपरली माहित असेल ना, तर तुम्हाला याच्यात एरर दिसेल. या केसमध्ये जो वर्ब आहे कोणता यूज केलाय रे, इज अ वर्ब यूज केलाय, जो की करेक्ट आहे का, बिलकुल नाही. कारण इज अ वर्ब ही करताय, सेकंड सब्जेक्ट करताय, पण मला वर्ब कोणा करता घ्यायचा, आय करता. तर असं सेंटेन्स कधी ऐकलंय का रे, आय इज असं कधी ऐकलंय का, किंवा आय आर असं कधी ऐकलंय का, बिलकुल नाही. आय साठी मी कोणता वर्ब घेतो, ऍम, आय ऍम असं बोलतो ना आपण, म्हणून इज इथे इनकरेक्ट आहे बाळांनो. मला सब्जेक्ट फर्स्ट सब्जेक्ट करता वर्ब घ्यावा लागेल. फर्स्ट सब्जेक्ट माझा आय, म्हणून ते इज घेऊन चालणार, तर काय घ्यावं लागेल, मला ऍम घ्यावं लागेल. सो द करेक्ट सेंटेन्स विल बी आय नो लेस दॅन ही ऍम टू बी ब्लेम्ड फॉर दिस लॉस. दिस इज द करेक्ट सेंटेन्स. राईट आहे. बघा खूप छोटे छोटे रूल आहे, एकदा दोनदा प्रॅक्टिस केली ना, या गोष्टी आरामात येऊन जातात, एक्झामला आठवतात. आपल्याला सेंटेन्स इनकरेक्ट मध्ये एक फिलिंग येऊन जाते, नाही इथं काहीतरी वाचलं होतं, ही एरर होऊ शकते, आणि तेच चान्सेस जे ते तुम्हाला एक्झामला मार्क्स देऊन देतात. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या करताय, प्लीज एकदा मला सांगायचा आन्सर काय असलं पाहिजे. राम ॲज वेल ॲज हर फ्रेंड्स आर गोइंग फॉर अ मूवी. बघा इथं काय कोणकोणते सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट 1 माझ्याकडे राम आहे, राईट आहे. सब्जेक्ट 2 काय, हर फ्रेंड्स, राईट आहे, हा माझा सब्जेक्ट 2 झाला. आणि तो वर्ब बघा कोणता वापरलाय, इथं वर्ब वापरलाय आर. आता जर चेक केलं, माझा कशाने सेपरेटेड आहे, ॲज वेल ॲजने सेपरेटेड आहे. ॲज वेल ॲज कुठे दिसतंय, येस ॲज वेल ॲज आहे. दोन सब्जेक्ट सेपरेटेड बाय ॲज वेल ॲज, देन वर्ब शुड बी अकॉर्डिंग टू द फर्स्ट सब्जेक्ट. फर्स्ट सब्जेक्ट राम आहे, राम सिंग्युलर येणार आहे, तर सिंग्युलर साठी आर घेऊन चालेल का, बिलकुल नाही, आर इज द रॉंग. जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर मला इथं काय घ्यावं लागेल, इज घ्यावं लागेल. सो द करेक्ट सेंटेन्स विल बी राम ॲज वेल ॲज हर फ्रेंड्स. फ्रेंड्स जरी प्लुरल आहे, पण वर्ब माझा सिंग्युलर काय येतोय, कारण इथं वर्ब मला अकॉर्डिंग टू फर्स्ट सब्जेक्ट घ्यायचा आहे. काही जणांना काय वाटतं, फ्रेंड्स लिहिलंय ना, मग इथं आर बरोबर आहे सर. हे आपलं काय असतं, एक गोड गैरसमज असतो, जो की मी दूर करतो इथे. म्हणून बोलतो रूल्स खूप महत्वाचे. म्हणून आपण एक्झाम देऊन आल्यावर काय बोलतो, अरे एकदम करेक्ट मार्क केलंय मी, आरामात इंग्लिशमध्ये चांगला स्कोर येऊन जाईल. आणि जेव्हा मार्क्स येतात ना, इंग्लिशमध्ये मार्क्स येतात 2, 1.5, 0.5 असे 20 पैकी मार्क्स येतात मुलांना. काय तर माहिती का, कारण इथं चुका करतात मुलं. त्यांना वाटतं फ्रेंड्सला आर आहे, आपण 10वी-12वीला शिकलोय, करेक्ट आहे, पण बाळांनो इथं चुकी करू नका. म्हणून रूल्स महत्वाचे. म्हणून तुम्हाला मी स्टार्टिंग पासून काय बोलतोय, आपली इंग्लिशची सिरीज लाईटली घेऊ नका. जितके पण रूल्स मी देतो ना, ह्या तुमच्या घोडचुका ज्या तुम्ही डेली लाईफमध्ये करतात, आणि जर त्या अवॉइड करायच्या असेल तर रूल्स कुठेतरी एकदा ओव्हरव्ह्यू झालं पाहिजे, म्हणजे अंदाजा लागून जातो की इथं चुकी होऊ शकते की नाही होऊ शकत. राईट आहे. चला रूल नंबर 2 कळला असेल, थोडंसं पुढे जाऊया. आता बघा, वेन वी हॅव टू डिफरंट सब्जेक्ट प्रोसिडेड बाय आर्टिकल. आता बघा, आर्टिकल मी सांगतो कोणकोणते आर्टिकल असतात माझ्याकडे. बघा 3 आर्टिकल इंग्लिशमध्ये कोणकोणते, अ, अँड आणि द, याला काय बोलतात, आर्टिकल बोलतात. याच्यावर मी सेपरेट लेक्चर नक्की घेईल, पण सध्या लक्षात ठेवा हे माझे आर्टिकल आहे, जे आपण कोणाला लावतो रे, सब्जेक्टच्या पुढे लावतो. प्रिसिडेड बाय म्हणजे काय, अगोदर. सो एखादा माझ्याकडे सब्जेक्ट आहे, सपोज S1 सब्जेक्ट आहे, आणि त्याला काय एखादा आर्टिकल लावलंय, तर याच्यापैकी कोणतंही एक आर्टिकल तुम्ही यूज करू शकतात. अ लावा, अँड लावा, द लावा. राईट आहे. याच्या पहिले काय असणार, इथं कुठेतरी आर्टिकल प्लेस असणार, नंतर माझ्याकडे काय असणार बाळांनो, सब्जेक्ट असणार. पुढे काय बोललं बघा, आणि ते सेपरेटेड बाय काय असणार, अँडने सेपरेटेड असणार. म्हणजे माझ्याकडे सब्जेक्ट 1 आहे, ज्याला एखादा आर्टिकल लावलंय, राईट आहे, प्लस प्लस आणखी माझ्याकडे एक आर्टिकल इथे लावलं, आणि त्याच्यानंतर काय लिहिलं, सब्जेक्ट 2 लिहिलं, आणि दोघं सेपरेटेड कशाने, अँडने सेपरेटेड आहे. राईट आहे. इन शॉर्ट, सपोज माझ्याकडे द आर्टिकल, एक्झाम्पल देतो मी. सो काय लिहिलं, द सब्जेक्ट 1 अँड, परत का वापरला, द वापरला, आणि पुढे काय लिहिलं, सब्जेक्ट 2 लिहिलं. पहिली माझा रूल काय बोलतो, पहिला रूल होता सब्जेक्ट 1 अँड सब्जेक्ट 2, आत्ता पाहिला तो. तर माझा वर्ब कोणता घ्यायचा, अकॉर्डिंग टू दी फर्स्ट सब्जेक्ट घ्यायचा, असं आपण आत्ता शिकलो. आता थोडासा रूल बदलला. जर सब्जेक्टच्या पुढे आर्टिकल लावून दिलं द, दुसऱ्या सब्जेक्टला पण आर्टिकल लावून दिलं द, आणि सेपरेशन कशाने, अँडने, आता मला सांगा की वर्ब कसा घेणार. राईट आहे. आपण रूल्स काय बघतो रे, रूल्स खूप सिंपल आहे.
कोणत्या सब्जेक्ट करता कोणता वर्ब घ्यायचा याचे रूल्स मी बघतोय. मग सब्जेक्ट कसे कसे व्हॅरी होऊ शकतात. जर सब्जेक्टला आर्टिकल लागू शकतं, सब्जेक्ट नॉर्मल विदाऊट आर्टिकल ऍडने सेपरेट असू शकतो, सब्जेक्टला आर्टिकल लावल्यानंतर तो ऍडने सेपरेट असू शकतो. या सगळ्या सिनारिओमध्ये मी वर्ब कोणता घेणार याच्यावर आपण डीप डिस्कशन करतोय. राईट आहे. तर बघा, तर आता या केसमध्ये वर्ब काय घ्यायचा, वर्ब नेहमी प्लुरल घ्यायचा. आता सब्जेक्टवर डिपेंडन्सी नाहीये. आता सब्जेक्ट 1 सिंग्युलर राहू द्या किंवा प्लुरल राहू द्या, सब्जेक्ट 2 पण सिंग्युलर राहू द्या किंवा प्लुरल राहू द्या, माझा वर्ब नेहमी काय असणार, प्लुरल असणार. केव्हा, जेव्हा दोन सब्जेक्टच्या अगोदर काय लागलेलं असेल, आर्टिकल लागलं असेल तेव्हा. एक्सरसाइज सॉल्व्ह करा जरा आणि मला सांगा याच्यामध्ये काय एरर आहे. जर रूल कळला असेल ना तर लगेच व्हिडिओ पॉज करायचा, एक्सरसाइज स्वतः एकदा ट्राय करायची आणि जर एरर करेक्ट फॉर्म केली म्हणजे तुम्हाला कळलंय. बघा, द ऍक्टर अँड द पेंटर इज कमिंग टू द इव्हेंट. बघा, द काय लावलं, आर्टिकल लावलं. ऍक्टर काय माझा सब्जेक्ट 1, सेपरेटेड कशाने, अँडने. परत काय आर्टिकल लावलं, द आर्टिकल लावलं. आणि दुसरा सब्जेक्ट काय माझा, S2 पेंटर इज कमिंग टू द इव्हेंट. बघा, माझ्याकडे दोन सब्जेक्ट आहे, S1 S2, आणि दोघांच्या अगोदर काय लागले रे, आर्टिकल लागले द. तर या केसमध्ये माझा रूल काय बोलतो, रूल सिंपल बोलतो, इन दिस सिनारिओ वर्ब इज ऑलवेज प्लुरल. इथं इज वापरलाय, इज वापरून चालणार नाही, मला प्लुरल वापरावं लागेल. तर प्लुरल काय असणार रे, आर. हे तुम्हाला लिहून दिलं आता मी, इज सिंग्युलर असतो, आर माझा प्लुरल असतो. देन द करेक्ट सेंटेन्स विल बी द डॉक्टर अँड द पेंटर आर कमिंग टू द इव्हेंट. याचा अर्थ असा पण होतो, डॉक्टर एक वेगळा व्यक्ती आणि पेंटर एक वेगळा व्यक्ती, दोन वेगवेगळे व्यक्ती इव्हेंटला येतात, म्हणून मी आर लावतोय. जर फिजिकल मिनिंग विचारला, डॉक्टर हा वेगळा व्यक्ती आहे, पेंटर हा पण वेगळा व्यक्ती आहे, दोघं मिळून येतात म्हणून आर वापरला. याला एक एक्सेप्शन आहे. आता बघा, जर माझ्या सब्जेक्ट 1ला आर्टिकल लावलं, ठीक आहे, सब्जेक्ट 1ला आर्टिकल लावलं प्लस अँड केलं, प्लस सब्जेक्ट 2ला आर्टिकल लावलंच नाही. काय बोललो मी, सब्जेक्ट 1ला आर्टिकल लावलं, अँडने सेपरेट केलं, आणि सब्जेक्ट 2ला आर्टिकल लावलं नाही. याचा अर्थ सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 हा एकच व्यक्तीविषयी बोलला जाते असा होतो. परत एकदा सांगतो, जर सब्जेक्ट 1ला आर्टिकल लावलं आणि सब्जेक्ट 2ला कोणतंच आर्टिकल लावलं नाही आणि ते जर अँडने सेपरेट केले, याचा अर्थ असा होतो की दोन्ही एकच व्यक्ती आहे. जर दोन्ही एकच व्यक्ती आहे, जरी ती अँडने सेपरेटेड आहे, तर माझा वर्ब काय असणार रे, या केसमध्ये माझा वर्ब काय असला पाहिजे, सिंग्युलर असला पाहिजे. का, कारण दोघं एकच व्यक्ती ना. जर व्यक्ती एक आहे तर वर्ब माझा काय असेल, सिंग्युलर असेल. एक्झाम्पल देतो बघा, वरच्याच एक्झाम्पल मध्ये फक्त मी पेंटरला द लावलं नाही. द ऍक्टर अँड पेंटर आर कमिंग टू द इव्हेंट. ह्या केसमध्ये डॉक्टर आणि पेंटर एकच व्यक्ती आहे, एकच असा व्यक्ती जो डॉक्टर पण आहे, त्याला पेंटिंग पण येते. जर दुसऱ्याला आर्टिकल लावलं तर शब्दाचा मिनिंग पूर्ण बदलतो. बघा इंग्लिश किती सुंदर आहे, एक आर्टिकल काढून टाकलं, पूर्ण मिनिंग बदलला. वरती दोन वेगवेगळे व्यक्ती होते, आता पेंटरला आर्टिकल लावलं ना, याचा अर्थ असा होतो की डॉक्टर आणि पेंटर माझा एकच व्यक्ती आहे. जर दोघं एकच व्यक्ती तर माझा वर्ब आर घेऊन चालणार नाही, सिंग्युलर घ्यावा लागेल. काय असेल माझा इज. बघा, रूल्स हे रूल्स नाही, रूल्स ऍक्च्युली तुम्हाला इंग्लिश शिकवत आहे की इतक्या कॉमन मिस्टेक एक्झामला करू नका. नॉर्मल जरी वाचलं तर कळून जाते मला की असं का करतोय मी, तुम्हाला रिझन पण देतो मी. जर वेगवेगळ्या व्यक्ती ऑब्व्हियसली आर घ्यावं लागेल, एकाच व्यक्तीविषयी बोलतो तर इज घेऊन काम भागून जात आहे. राईट आहे. सो तिसऱ्या रूल मध्ये काय केलं मी, एक सिंपल चेंज केला. काय चेंज केला, आर्टिकल लावलं सब्जेक्टच्या समोर. पहिल्या रूलमध्ये नॉर्मल सब्जेक्ट 1 प्लस सब्जेक्ट 2 होतं, सेपरेटेड बाय अँड होतं. तर या केसमध्ये वर्ब कसा घेणार, अकॉर्डिंग टू दी सब्जेक्ट 1. नंतर काय केलं, सेम फॉर्मॅट आहे, फक्त सब्जेक्टच्या अगोदर काय लागतोय, आर्टिकल लागतोय. जर माझ्याकडे दोन सब्जेक्ट आहे, दोघांनाही आर्टिकल लावलंय आणि ते सेपरेटेड बाय अँड आहे, त्या केसमध्ये माझा वर्ब नेहमी काय असणार, प्लुरल असणार, कारण मी दोन वेगवेगळ्या व्यक्तीविषयी बोलतोय. आता फक्त सब्जेक्ट 1ला आर्टिकल लावलं, सेपरेटेड बाय अँड ठेवलं, आणि सब्जेक्ट 2ला आर्टिकल लावलं नाही. याचा अर्थ होतो सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 हा सारखा व्यक्ती आहे, तो माझा वर्ब काय असणार बाळांनो, सिंग्युलर असणार. राईट आहे. चला नेक्स्ट रूलला मूव्ह करूया. नेक्स्ट रूल बघा, जर काही सेंटेन्सची सुरुवात अशी होती ना रे, इदर ऑर, आपण ऐकलं नाही, इदर नंतर काय लागतं, ऑर, किंवा निदर, निदरला काय लागतं रे, नॉर. हे माहिती ना, जोडपं आहे. इदरचं जोडी काय, ऑर. आपण म्हणतो रे इदर ऑर, निदर नॉर. नंतर काय, नॉट ओनली बट ऑल्सो, ही पण जोडी ना रे. अशा जोडीचे सेंटेन्स आपण एक्झामला नेहमी बघतो, इदर ऑर, निदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो. आणि मध्ये काय असतो, माझ्याकडे सब्जेक्ट असतो आणि नंतर पण एक दुसरा सब्जेक्ट असतो. या केसमध्ये मला वर्ब कसा घ्यावा लागेल, तर या केसमध्ये वर्ब आपल्याला अकॉर्डिंग टू दी सेकंड सब्जेक्ट घ्यावा लागतो. रूल नंबर 2 मध्ये अकॉर्डिंग टू दी फर्स्ट सब्जेक्ट होता. रूल नंबर 4 काय बोलतो, अकॉर्डिंग टू द सेकंड सब्जेक्ट. एक एक्झाम्पल देतो म्हणजे बऱ्यापैकी कळेल. बघा, नॉट ओनली द स्टुडंट्स बट ऑल्सो द टीचर्स इज गोइंग फॉर एक्झिक्युशन. बघा, सेंटेन्सची सुरुवात कशाने झाली, नॉट ओनली. मध्ये काय माझ्याकडे सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट कोण माझ्याकडे, स्टुडंट. नंतर कशाने झाली, बट ऑल्सो. नंतर टीचर काय माझ्याकडे दुसरा सब्जेक्ट आहे. म्हणजे फॉर्मॅट बरोबर फॉलो होतोय, दोन सब्जेक्ट आहे आणि सेंटेन्स मध्ये माझा नॉट ओनली बट ऑल्सो आहे. तर या केसमध्ये मला वर्ब अकॉर्डिंग टू काय घ्यावं लागेल, अकॉर्डिंग टू दी
सेकंड सब्जेक्ट घ्यावा लागेल. माझा सब्जेक्ट 1 काय बाळांनो, स्टुडंट्स आहे. सब्जेक्ट 2 काय माझा टीचर्स आहे. टीचर्स एस लावलंय म्हणजे प्लुरल आहे, तर वर्ब इज घेऊन चालेल का रे? बिलकुल नाही. जर सब्जेक्ट 2 माझा प्लुरल आहे तर मला वर्ब पण प्लुरल घ्यावा लागेल, म्हणून इथं आर वापरावं लागेल. So the correct sentence will be not only the students but also the teachers are going for execution. That is the correct sentence. I hope कळालं असेल. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या करता आहे, प्लीज ट्राय करा. बघा, इधर प्यून, प्यून माझा काय आला रे? सब्जेक्ट 1. और दी मास्टर हा काय आला माझा? सब्जेक्ट 2. डॅश इन्वॉल्ड इन द इश्यू, याच्यामध्ये जर फिल इन द ब्लँक्स आलं आणि ऑप्शन इज, आर, वॉज, वेअर असे काहीतरी ऑप्शन दिले तर कोणतं ऑप्शन मागताच्या सांगा मला. याच्यामध्ये बघा, इधर और वापरलंय, इधर आणि ऑर वापरलंय, राईट आहे. जर इधर आणि ऑर वापरलंय तर ऑब्व्हियसली माझा वर्ब अकॉर्डिंग टू दी सेकंड सब्जेक्ट असणार. सेकंड सब्जेक्ट काय? मास्टर. मास्टरला एस वगैरे काय लावलंय का रे? बिलकुल नाही. म्हणजे सिंगुलर आहे, म्हणजे मला ते सिंगुलरच घ्यावं लागेल. सो इज द करेक्ट फॉर्मॅट. सो इथे मला काय घ्यावं लागेल रे? इज घ्यावं लागेल. करेक्ट आहे. सो याच्यामध्ये पण थोडासा फॉर्मॅट काय चेंज झाला. आता बघा, हे सेंटेन्स एक्झामला येतात ना रे, इधर ऑर, निदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो. नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हाही अशा फॉर्ममध्ये मला एखादा सेंटेन्स दिसेल आणि माझ्याकडे 2 सब्जेक्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असेल तर वर्ब इज ऑलवेज अकॉर्डिंग टू द सेकंड सब्जेक्ट, राईट आहे. फक्त फर्स्ट सब्जेक्ट अकॉर्डिंग केव्हा असेल रे? जेव्हा सब्जेक्ट 1 प्लस सब्जेक्ट 2 असेल, अँड ने सेपरेशन असेल, त्या केसमध्ये वर्ब अकॉर्डिंग टू द फर्स्ट सब्जेक्ट येईल. हा माझा कोणता रूल बोलतो? रूल नंबर 2. रूल नंबर 3 काय बोलतो? द असेल, द लावलं सब्जेक्ट 1 प्लस द लावलं सब्जेक्ट 2, ह्या केसमध्ये माझा वर्ब काय असेल रे? वर्ब नेहमी माझा प्लुरल असेल. नंतर पुढचा रूल काय बोलतो? द असेल, सब्जेक्ट 1 लावला, अँड ने सेपरेशन केलं आणि सब्जेक्ट 2 ला आर्टिकल लावलंच नाही, तर या केसमध्ये माझा वर्ब काय असेल? ऑलवेज सिंगुलर असेल. हे रूल आपण शिकतो. मी थोडंसं ना फ्लो मध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. रूल पाठ करू नका, लक्षात ठेवायला रिझन आहे सगळ्यांना. आणि रूल नंबर 4 काय बोलतो? जर सेंटेन्स मध्ये इधर ऑर, निदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो आहे आणि त्याच्यामध्ये 2 सब्जेक्ट इन्व्हॉल्व आहे, त्या केसमध्ये सब्जेक्ट वर्ब इज अकॉर्डिंग टू दी सेकंड सब्जेक्ट, राईट आहे. चला, रूल नंबर 5 बघूया. आता बघा, काही सेंटेन्स मध्ये इच, एव्हरी, इधर, निदर असे शब्द असतात. तर जेव्हा मी इच बोलतो ना, बघा, जेव्हा सपोज क्लासमध्ये टीचर बोलताय इच वन ऑफ यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट मिस्टेक, असं जर बोलतात तर इच वन ऑफ यू, राईट. सो इच म्हणजे मी प्रत्येकाविषयी सेपरेटली बोलतोय, प्रत्येक व्यक्ती त्याच्यात इन्व्हॉल्व असं बोलतोय. तर जेव्हा मी प्रत्येक व्यक्तीविषयी सेपरेटली बोलतोय तेव्हा मी एका सिंगल व्यक्तीविषयी ऍट टाइम बोलतोय. म्हणजे इच, एव्हरी, इधर, निदर हे नेहमी कोणता वर्ब फॉलो करतात रे? सिंगुलर वर्ब फॉलो करतात. नेहमी लक्षात ठेवा. सो बघा, इच बॉय डॅश अलाउड टू गो आउट. आता याच्यामध्ये इच बॉय डॅश अलाउड टू गो आउट लिहिलंय. इच जिथंही वापरलं तिथे मी काय बोललो? सिंगुलर वर्ब. सो इथं काय करणार? डोळे दाखवून इज वापरला लागणार. इच बॉय इज अलाउड टू गो आउट, राईट. याला एक एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन का बोलतं? जर माझ्याकडे इच, एव्हरी, इधर, नेदर असेल आणि त्याच्यानंतर ऑफ द वापरून एखादा नाऊन वापरलं असेल, इच ऑफ द असं बघा, इच बॉय वापरलं पण काही सेंटेन्स मध्ये काय असतं? इच ऑफ द बॉय असं सेंटेन्स येऊन जातं, राईट, जे मी खाली घेतलंय. त्या केसमध्ये माझा वर्ब आणि नाऊन त्याच्यानंतर असेल, हे सिंगुलर असू द्या किंवा प्लुरल असू द्या, पण वर्ब माझा नेहमी काय असणार? त्या केसमध्ये पण वर्ब माझा सिंगुलरच असणार. एक्झाम्पल बघा, इच ऑफ दी बॉय डॅश अलाउड टू गो आउट. बघा इथं काय लिहिलंय? बॉय लिहिलंय, तरी पण इथं इजच येणार. पण एक्झामला जर असं आलं इच ऑफ दी बॉय इज, आता एस लावलं, रूल काय बोलतोय? नाऊन सिंगल राहू द्या की नाऊन प्लुरल राहू द्या, माझं वर्ब नेहमी काय असणार रे? सिंगुलर असणार. तर दोघांसाठी माझं काय असणार? इजच असणार. त्याच्यामुळे कन्फ्युज होऊ नका. सो नेक्स्ट रूल खूप सिंपल आहे. बघा, 2-3 वेळेस बघा, मी तर 2-3 वेळेस बघितलं, माझ्या लक्षात राहून गेलं. तुम्ही 2-3 वेळेस बघितलं, तुमच्या लक्षात राहून जाणार. आपण दोघं ह्युमन बिंग्स, राईट आहे. प्रॅक्टिस करून मी परफेक्ट झालोय, तुम्हीही होणार. सो जेव्हाही सेंटेन्समध्ये इच, एव्हरी, इधर, नेदर असेल, त्या केसमध्ये पण माझा वर्ब सिंगुलर असेल. जर इच ऑफ दी किंवा मग सेंटेन्समध्ये एव्हरी ऑफ दी, इधर ऑफ दी, निदर ऑफ दी असे काहीतरी सेंटेन्स आहे, त्या केसमध्ये रूल काय सांगतो? तुमचा नाऊन तुम्हाला काहीही फसू द्या, एक्झामिनर कसाही फसू द्या. बघा, इथं बॉय घेऊन दाखवलं, इथं बॉईज घेऊन दाखवलं. इथं मी तुम्हाला सांगतो 99.99% लोक आर लिहून येणार एक्झामला, कारण त्यांना काय दिसणार? बॉईज लिहिलंय बाबा, इथं आरच असलं पाहिजे. पण असं नाहीये. म्हणून इंग्लिशमध्ये जरी वाटतं पेपर खूप छान लिहिलाय, पण मार्क्स खूप छान घाण मार्क्स येतात. काय येतात? कारण ह्या मायनर मिस्टेक आपण एक्झामला करतो, राईट आहे. तर हा रूल अतिशय इम्पॉर्टंट आहे. थोडासा 2-3 प्रॅक्टिस करून घ्या, तुमच्या लक्षात बसून जाईल. चला नेक्स्ट रूल बघूया. रूल नंबर 6. आता बघा, काही सेंटेन्स मेनी अ पासून सुरुवात होतो. सेंटेन्सची सुरुवात कशी होती? मेनी अ. तर या केसमध्ये माझा वर्ब बघा, वर्ब, नाऊन, प्रोनाऊन हे तिघही कसे असले पाहिजे? सिंगुलर फॉर्म मध्ये असले पाहिजे, राईट आहे. आपलं नाऊन तुम्हाला माहिती नाम असतं. प्रोनाऊन म्हणजे काय रे? जसं मी
नामला बोललो, शॉर्ट मध्ये सांगतो ज्यांना डाऊट आहे त्यांना. राम माझं नाऊन झालं, पण रामला जर बोललो मी ही, कारण तो मुलगा आहे ना, तर ही काय झाला त्याचा प्रोनाऊन झाला. एखाद्याला तो ती ते आपण बोलतो ना, ते तुमचे प्रोनाऊन झाले. आणि वर्ब तर तुम्हाला माहितीच आहे, हे सगळे काय असले पाहिजे, सिंग्युलर फॉर्म मध्ये असले पाहिजे. एक्सरसाइज सॉल्व्ह करा. बघा, मेनी अ सोल्जर्स हॅव मेड देअर डेथ ऑन दी बॅटल फील्ड. खूप सारे सोल्जर बॅटल फील्ड मध्ये काय झाले, शहीद झाले असं आपण म्हणू शकतो. तर याच्यामध्ये पण थोडंसं चेक केलं तर मेनी अ पासून सेंटेन्सची सुरुवात आहे. आता थोडंसं सावध इथंच होऊन जायचं की माझ्या सेंटेन्सची सुरुवात मेनी अ पासून झाली आहे, म्हणजे माझं नाऊन, वर्ब, प्रोनाऊन सगळे काय असले पाहिजे, सिंग्युलर असले पाहिजे. नाऊन काय इथं सोल्जर्स नाऊन झालं आहे माझं, इथं एस लावून चालेल का, बिलकुल नाही. सोल्जर्स नाही, मला सिंग्युलर घ्यावं लागेल. तर काय घ्यावं लागेल इथे, सोल्जर. हे झालं पहिलं. हॅव घेऊन चालेल का रे, सिंग्युलर साठी कोणता वर्ब असतो, तुम्हाला 2 वर्ब शिकवले होते मी, हॅव आणि हॅज. हॅज एंडिंग एस ने होते ना, पहिलाच व्हिडिओ आठवतो. हॅज असेल तर एंडिंग एस ने म्हणजे सिंग्युलर साठी वापरतो आपण. आणि हॅव कशासाठी असतो माझा, प्लुरल साठी. मी तुम्हाला हिंट दिली होती, याचा एस ने एंडिंग होते म्हणजे हा काय असणार रे, सिंग्युलर साठी असणार. आता सोल्जर काय घेतला मी, सिंग्युलर घेतला, तर ऑब्व्हियसली माझा वर्ब हॅव घेऊन चालेल का, मला बिलकुल नाही. मला काय घ्यावं लागेल रे, सिंग्युलर वर्ब घ्यावा लागेल, हॅज मेट देअर डेथ ऑन दी बॅटल फील्ड. दिस इज द करेक्ट सेंटेन्स, राईट आहे. तर जेव्हाही एखाद्या सेंटेन्सची सुरुवात मेनी अने होते, तर माझा वर्ब, नाउन, प्रोनाउन्स या सगळे काय असणार माझे, सिंग्युलर फॉर्म मध्ये असणार. करेक्ट आहे. चलो आगे बढ़ते. नेक्स्ट काय माझं, अ ग्रेट मेनी. आता काही काही सेंटेन्सची सुरुवात कशाने होते रे, ग्रेट मेनीने होते. कशाने होते, ग्रेट मेनीने होते. जर अशाने सुरुवात झाली तर मला इथे पण वर्ब, नाउन, प्रोनाउन कसे घ्यायचे, इकडे मात्र प्लुरल फॉर्म मध्ये घ्यायचे. वरती सिंग्युलर फॉर्म होता, खाली कोणता फॉर्म असणार माझा, प्लुरल फॉर्म असणार. बघा, अ ग्रेट मेनी स्टुडंट वॉज प्रेझेंट इन द अॅन्युअल फंक्शन. तर इथं अ ग्रेट मेनीने सुरुवात झाली, तर माझं नाऊन काय स्टुडंट घेऊन चालेल का, बिलकुल नाही. मला काय घ्यावं लागेल, स्टुडंट्स घ्यावं लागेल, एस लावावं लागेल. हे झालं पहिलं करेक्शन. नंतर माझा वर्ब काय सिंग्युलर आहे, सिंग्युलर घेऊन चालणार नाही, वॉच नाही घ्यावा लागणार, मला प्लुरल घ्यावं लागेल, तो वेअर. सो द करेक्ट सेंटेन्स विल बी अ ग्रेट मेनी स्टुडंट्स वेअर प्रेझेंट इन अॅन्युअल फंक्शन. दिस इज माय करेक्ट सेंटेन्स, राईट आहे. सो रूल 6 आणि रूल 7 खूप सिंपल आहे. याच्यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, मेनी अ झालं, मेनी अ झालं तर काय घेणार मी, सिंग्युलर फॉर्म घेणार. अ ग्रेट मेनी झालं तर काय घेणार रे मी, प्लुरल फॉर्म घेणार. इथं मी एक गोष्ट लक्षात ठेवतो, गोलगप्पा खातो ना रे आपण, जीपी, गोलगप्पे, राईट आहे. ग्रेट मेनी असेल तर प्लुरल, ग्रेट मेनी ना, जी ना, सो ग्रेट मेनी असेल तर प्लुरल. आणि नॉर्मल एम असेल, एमपी, सॉरी इथं एम एस घ्यावं लागेल, एम एस धोनी, एम एस धोनी माहिती ना. सो मेनीने सुरुवात झाली तर माझा सब्जेक्ट काय असणार, सिंग्युलर असणार, जीपी, राईट आहे. ग्रेट प्लेस म्हणून लक्षात ठेवा. एम एस इज किंवा काही तुमच्या मनात शॉर्टकट तुम्ही लावू शकता, मी एम एस लावलं. सो जेव्हा माझे मेनी पण सुरुवात होणार, माझा मी वर्ब काय घेणार आहे, वर्ब, नाउन, प्रोनाउन सगळे सिंग्युलर घेणार. आणि अ ग्रेट मेनी झालं तर मात्र प्लुरल घेणार. बघा, ग्रेट म्हणजे जास्त ना रे, आपण म्हणतो ना तू खूप ग्रेट आहे म्हणजे मोठा आहे तू खूप. सो मोठा असेल तर मला ऑब्व्हियसली काय घ्यावं लागेल, प्लुरल फॉर्म घ्यावं लागेल, राईट आहे. चलो आगे बढ़ते. नेक्स्ट रूल, रूल नंबर 8. बघा, कधी कधी काय होतं माहिती का, एक फॉर्मॅट असतो, एक सब्जेक्ट दिला जातो, नंतर नाउन, नंतर अँड, परत नाउन. दॅट इज बोथ नाउन आर यूज फॉर सेम सब्जेक्ट. आणि दोन्ही नाउन आहे ना, हे दोन्ही नाउन कोणाशी कनेक्टेड आहे, या सब्जेक्टशी कनेक्टेड आहे. तर त्या केसमध्ये आपण वर्ब प्लेस करतो अकॉर्डिंग टू दी सब्जेक्ट. सब्जेक्ट नुसार आपण काय प्लेस करतो, वर्ब. सब्जेक्ट तर एकच आहे ना, सो फर्स्ट सेकंड सब्जेक्ट मध्ये कन्फ्युजन नाही. याच्यात सिम्पली एखाद्या सेंटेन्समध्ये 2 वेगवेगळे नाउन यूज केलेत, अँड सेपरेशन आहे आणि सिंगल सब्जेक्ट आहे, तर ते दोन्ही नाउन जर त्या सब्जेक्ट विषयी बोलत असतील ना, तर मी वर्ब काय घेणार आहे, अकॉर्डिंग टू दी सब्जेक्ट घेणार. एक्झाम्पल देतो म्हणजे कळेल. बघा, मिस्टर जॉन, माय फ्रेंड अँड प्रिन्सिपल ऑफ दिस कॉलेज इज नोन फॉर देअर गुड वर्क. बघा, मिस्टर जॉन नंतर कॉमा आहे, नंतर काय माहिती का, हा माझा सब्जेक्ट झाला. माय फ्रेंड नाउन झालं, द प्रिन्सिपल हे पण नाउन झालं आहे, आणि सेपरेटेड बाय काय, अँडने सेपरेशन आहे, सेपरेशन अँडने. पण रूल काय बोलतो, माय फ्रेंड आणि प्रिन्सिपल दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती का रे, बिलकुल नाही. माय फ्रेंड पण जॉन विषयीच बोलतोय, प्रिन्सिपल पण जॉन विषयी बोलतोय. म्हणजे कोणीतरी काय बोलतोय, मिस्टर जॉन जो की माझा मित्र पण आहे आणि या कॉलेजचा प्रिन्सिपल पण आहे, इज नोन फॉर हिज गुड वर्क. तर या केसमध्ये मी सब्जेक्ट कसा घेणार, अकॉर्डिंग टू दी सब्जेक्ट घेणार. आता सब्जेक्ट कोण आहे, मिस्टर जॉन, त्याच्यामुळे इथं देर घेऊन चालेल का रे, सब्जेक्ट इथं देर घेऊन चालेल का, देर म्हणजे आपण अनेक विषयी बोलतो, मला मिस्टर जॉन विषयी बोलायचंय, म्हणजे मला काय घ्यावं लागेल, याच्या अकॉर्डिंग सब्जेक्ट घ्यावं लागेल. सो मिस्टर जॉन हा मेल आहे, सो मी त्यासाठी काय घेतो, हीज गुड वर्क, राईट. देअर नाही ना, हीज गुड वर्क, इज अ सिंगल पर्सन, सो सब्जेक्ट
त्या सब्जेक्टमध्ये वर्ब कोणता मॅच होतोय माझा, हीज अ वर्ब मॅच होतोय. सो द करेक्ट सेंटेन्स विल बी मिस्टर जॉन माय फ्रेंड अँड द प्रिन्सिपल ऑफ दिस कॉलेज इज नोन फॉर हिज गुड वर्क. चला एक तर मी दिलं सॉल्व्ह करून, दुसरा एकदा व्हिडिओ पॉज करून ट्राय मारा बघू येतंय का. बघा दे सब्जेक्ट काय आला माझे तर दे झाला. माय फ्रेंड्स अँड डिरेक्टर्स, बघा एस एस लावलं ना म्हणून दे लिहिलंय, कारण खूप साऱ्या लोकांविषयी बोललं जातंय. सो पहिलं नाऊन काय माझं माय फ्रेंड्स, नंतर काय द डिरेक्टर्स, खूप लोकांविषयी बोललं जातंय. ऑफ दिस कॉलेज इज नोन फॉर इज गुड वर्क. बघा सेंटेन्स सेम आहे, फक्त सब्जेक्ट आणि कुठेतरी नाऊन चेंज केले. आता माझा सब्जेक्ट काय, दे म्हणजे प्लुरल सब्जेक्ट आहे. सो इथे हीच घेऊन चालेल का रे, नाही राईट. मला काय करावं लागेल, खूप लोकांशी बोललं जातं ना, सो इथे मला करेक्ट वर्ब काय बसेल, देअर, फॉर देअर गुड वर्क, कारण दे विषयी बोलतो. सो देला प्रॉपर माझा वर्ब कोणता बसणार, देअर. सो करेक्ट सेंटेन्स विल बी दे माय फ्रेंड्स अँड द डिरेक्टर ऑफ दिस कॉलेज इज नोन फॉर देअर गुड वर्क. दिस इज द राईट सेंटेन्स. राईट आहे. बघा रूल नंबर 9, जर काही सेंटेन्स मध्ये फ्यू, अ फ्यू, द फ्यू, बघा इथे काय नाही, फक्त काय केलंय, नॉर्मल फ्यू घेतलंय, नंतर आर्टिकल लावलंय, नंतर आर्टिकल द लावलंय, नंतर बघा मेनी, सेव्हरल, अ प्लेंटी ऑफ, अ ग्रेट डील ऑफ, अ लॉट ऑफ किंवा व्हरायटी ऑफ. जेव्हा मला खूप साऱ्या गोष्टीविषयी बोलायचंय ना, किंवा एखादी गोष्ट खूप छोटी किंवा एखादी गोष्ट खूप जास्त क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे, त्या केसमध्ये मी याच्यापेक्षा काही वर्ड वापरतो. वेन वी यूज एनी ऑफ दिस इन द स्टेटमेंट, देन वी विल टेक वर्ब अकॉर्डिंग टू द नाउन. अशा केसमध्ये वर्ब कसं घेणार मी, अकॉर्डिंग टू द नाउन घेणार. जसं बघा अ व्हरायटी ऑफ, सेंटेन्स मध्ये काय वापरलंय, व्हरायटी ऑफ. सारीज इज प्रेझेंट इन द शॉप, म्हणजे काय, शॉपमध्ये व्हरायटी ऑफ सारीज अवेलेबल आहे. इथं वर्ब काय घेतलंय, इज घेतलंय. माझा रूल काय बोलतो, याच्यापैकी काय वापरलंय का, येस अ व्हरायटी ऑफ वापरलंय. तर या केसमध्ये माझा वर्ब काय असणार नाही, अकॉर्डिंग टू दी नाऊन असणार. सो ही एक्सरसाइज सॉल्व्ह करा जरा. इथे एरर काय असणार रे, याच्यामध्ये इज घेऊन चालेल का, बिलकुल नाही, कारण नाऊन काय, सारीज प्लुरल नाऊन आहे. सो माझा वर्ब पण काय असणार, प्लुरल असेल, इज घेऊन चालणार नाही, मला काय घ्यावं लागेल, आर घ्यावं लागेल. सो द करेक्ट सेंटेन्स विल बी अ व्हरायटी ऑफ सारीज आर प्रेझेंट इन दिस शॉप. दिस इज ऍब्सोल्युटली व्हॉट करेक्ट सेंटेन्स. चला दुसरा तुम्ही सॉल्व्ह करा. फ्यू स्टुडंट आर प्रेझेंट आर अब्सेंट टुडे. बघा काय वापरलंय, फ्यू वापरलंय. नाऊन काय रे माझ्याकडे, स्टुडंट नाऊन आहे. जर नाऊन स्टुडंट आहे, फक्त एस नाही लावलं ना, नॉर्मल लावलं, तर नाऊन कसं आहे माझं, सिंगुलर आहे. तर सब्जेक्ट पण आर घेऊन चालेल का, बिलकुल नाही, सब्जेक्ट सिंगुलर घ्यावं लागेल. सो इज द करेक्ट verb for the student. राइट है. सो करेक्ट सेंटेंस विल बी फ्यू स्टूडेंट इज एब्सेंट टुडे. राइट है. चलो आगे बढ़ते. रूल नंबर 10. बघा आता पुढचे रूल खूप सिंपल आहे. आतापर्यंत सगळे लॉजिकल रूल होते, आता रूल फक्त वाचूनच कळून जाईल. बघा जेव्हा सेंटेन्स मध्ये अ नंबर ऑफ हे वापरलं जातं ना, देन वी टेक नाऊन ऍज वेल एज वर्ब इन प्लुरल फॉर्म. अ नंबर ऑफ म्हणजे काय, माझ्याकडे खूप जास्त नंबरमध्ये एखादी गोष्ट अवेलेबल आहे. जर माझ्याकडे खूप जास्त नंबरमध्ये एखादी गोष्ट अवेलेबल आहे, तर ऑब्व्हियसली माझं सगळं प्लुरलमध्येच घ्यावं लागेल मला. राईट आहे. सो नाऊन आणि वर्ब दोन्ही माझे प्लुरल फॉर्म मध्ये येणार. एक्झाम्पल बघा, अ स्टुडंट ऑफ, अ नंबर ऑफ स्टुडंट इज रायझिंग दिस इयर इन द एक्झामिनेशन. बघा सेंटेन्सची सुरुवात कशाने झाली रे, अ नंबर ऑफ. जर सेंटेन्सची सुरुवात किंवा सेंटेन्समध्ये अ नंबर ऑफ वापरले गेले, तर नाऊन काय इथे, स्टुडंट माझा नाऊन आहे ना, तर हा सिंग्युलर घेऊन चालेल का, बिलकुल नाही, प्लुरल घ्यावा लागेल. सो स्टुडंट इज इनकरेक्ट. मला काय घ्यावं लागेल, स्टुडंट्स, STUDENTS. वर्ब पण मला प्लुरल घ्यावं लागेल. इथं इज वापरला, इज घेऊन चालेल का, बिलकुल नाही, इथं काय घ्यावं लागेल मला, आर. सो द करेक्ट सेंटेन्स विल बी अ नंबर ऑफ स्टुडंट्स आर रायझिंग दिस इयर इन द एक्झामिनेशन. करेक्ट आहे. कळलं ना. अ नंबर ऑफ स्टार्टिंग होती म्हणून वर्ब नाऊन दोन्ही प्लुरल घेतले मी. नेक्स्ट रूल बघा, जर दी नंबर ऑफ असेल, त्या केसमध्ये नाऊन प्लुरल घ्यायचा आणि वर्ब काय घ्यायचा माझा, सिंग्युलर घ्यायचा. ठीक आहे. बघा फक्त आर्टिकल चेंज होतं, इथं अ होता तर एक वेगळा रूल आहे, द झाला, रूल चेंज झाला. राईट आहे. ही ब्युटी आहे. सो द नंबर ऑफ जर वापरलं तर नाऊन काय घेणार मी, प्लुरल घेणार, आणि माझा वर्ब काय असणार आहे, सिंग्युलर असणार. बघा सेम जर खाली सेंटेन्स चेक करा, द नंबर ऑफ ऍक्सिडेंट्स आर रायझिंग दिस इयर. बघा काय वापरलंय, द नंबर ऑफ वापरलंय, तर या केसमध्ये नाऊन काय घेणार मी, प्लुरल घेणार. नाऊन काय इथं माझ्याकडे, नाऊन माझ्याकडे ऑलरेडी प्लुरल आहे, ऍक्सिडेंट्स लिहिले ना, सो हा ऑलरेडी माझ्याकडे प्लुरल आहे. पण वर्ब काय असला पाहिजे, सिंग्युलर. आर घेऊन चालेल का रे, बिलकुल नाही, मला काय घ्यावं लागेल, इज घ्यावं लागेल. राइट है. वर्ब शुड बी सिंगुलर. सो द करेक्ट सेंटेन्स विल बी द नंबर ऑफ ऍक्सिडेंट्स इज इन्क्रीजिंग दिस इयर. आता इथं कन्फ्युजन काय होतं माहिती का, आपल्याला वाटतं इथं एस लिहिलंय ना, तर इथं आर बरोबर आहे असं आपल्याला आपली काय असतं, गोड गैरसमज असतो आपला. सो हा गैरसमज आजपासून दूर करा, कारण आता व्हिडिओ बघितलाय, आता कॉन्सेप्ट क्लिअर होतात, ते आता गोष्टी कळायला लागलाय आपल्या, आता घोडचुका आपल्याला कळतात, जे आतापर्यंत तुम्ही करत आलाय याच्या पुढे नका करू. बस प्रॅक्टिस करत राहा, या गोष्टी तुमच्या डे टू डे प्रॅक्टिसनेच क्लिअर होणार आहे. नेक्स्ट रूल बघा, अवॉइड द एरर ऑफ प्रॉक्झिमिटी, म्हणजे याला नियरनेसची एरर बोलतात. ही एरर काय बोलते माहिती का, जर सेंटेन्समध्ये वी आर नॉट टॉकिंग अबाउट नाऊन, बट आपण कोणाविषयी बोलतोय, सब्जेक्ट विषयी बोलतोय, तर त्या केसमध्ये
वी टेक वर्ब अकॉर्डिंग टू व्हॉट सब्जेक्ट ओनली. म्हणजे एखाद्या सेंटेन्समध्ये जर आपण नाउन विषयी न बोलता सब्जेक्ट विषयी बोलता असतो, ज्याच्याविषयी आपण बोलतोय, वर्ब पण काय असणार त्याच्या अकॉर्डिंगलीच असणार. फॉर एक्झाम्पल बघा, द कॉस्ट ऑफ कार्स आर रायझिंग. आपल्याला वाटतं कार्स म्हणून तर आर बरोबर आहे, पण नाही. आपण कोणाविषयी बोलतोय? कारच्या कॉस्ट विषयी बोलतोय. आपण कोणाविषयी बोलतोय? कारच्या कॉस्ट विषयी बोलतोय. कॉस्ट हा माझा सिंग्युलर आहे, तर वर्ब पण मला अकॉर्डिंग टू दिस सब्जेक्ट घ्यावा लागेल, म्हणून माझा वर्ब काय येणार आहे? इज येणार. सो द कॉस्ट ऑफ न्यू कार्स इज रायझिंग. राईट आहे. नेक्स्ट रूल नंबर 13 बघा, जर सब्जेक्टची सुरुवात नथिंग बटने झाली तर माझा वर्ब ऑलवेज काय असणार? सिंग्युलर असणार. याला मी कसं लक्षात ठेवतो माहिती? नथिंग म्हणजे काहीच नाही रे, काहीच नाही रे, तू चिल्लर आहे. आपण असं बोलतो ना, तू काहीच नाही रे, चिल्लर आहे. म्हणजे का तू खूप छोटा आहे. छोटा म्हणजे काय? तू नेहमी सिंग्युलरच असणार. एक सिंगल पर्सन आहे तू खूप छोटा आहे म्हणजे तू सिंगल आहे. मी असं लक्षात ठेवतो नेहमी. मला एक्झामला स्ट्राईक होऊन जातात मग हे प्रॉब्लेम. तर काहीतरी स्वतःचे शॉर्टकट बनवा, टिप्स बनवा, ट्रिक्स बनवा, प्रॅक्टिस करत राहा, या गोष्टी लक्षात राहतात. बघा, नथिंगने सुरुवात झाली, नथिंग बटने सुरुवात झाली, मिल्क विषयी बोलला आहे, आर घेऊन चालणार नाही, सब्जेक्ट सिंग्युलर घ्यावा लागेल, म्हणून काय घेतला रे मी? इज घेतला. परत बघा, नथिंग बट बर्ड्स वेअर प्रेझेंट देअर. परत नथिंग बट आहे, तर सब्जेक्ट जरी तर बर्ड्स आहे, पण मला वर्ब काय घ्यावं लागेल? सिंग्युलर. सो वेअर घेऊन चालणार नाही, मला काय घ्यावं लागेल? वॉज. बघा, या नाउनच्या अकॉर्डिंगली जर वर्ब घेतला तर कर्मानेच असाल. रूल का बोलतोय? नथिंग बटने सुरुवात झाली आहे, तर माझा वर्ब काय असला पाहिजे? सिंग्युलर. म्हणून काय घेणार मी? तो वॉज घेणार. आणि लास्ट काय? द किंवा ऍडजेक्टिव्ह. त्या केस द नंतर एखादा ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय रे? एखाद्या गोष्टीबद्दल विशेष माहिती देणारी गोष्ट, त्याला आपण ऍडजेक्टिव्ह बोलतो. त्या केसमध्ये माझा वर्ब काय असतो? प्लुरल असतो. फॉर एक्झाम्पल, द रिच इज नॉट ऑलवेज हॅपी. बघा, द रिच बोललंय म्हणजे मी एका रिच विषयी बोलत नाही, पूर्ण रिच कम्युनिटी विषयी बोलतोय. कम्युनिटी म्हणजे ना पूर्ण श्रीमंत समाज, किंवा द पुअर म्हणजे पूर्ण पुअर समाज. तर राईट, मी पूर्ण कम्युनिटी विषयी बोलतोय, पूर्ण समाजाविषयी बोलतोय, आणि तो पूर्ण समाज म्हणजे काय? खूप सारे लोक त्याच्यात इन्व्हॉल्व आहे, म्हणून माझा वर्ब काय असणार आहे? नेहमी वर्ब माझा नेहमी प्लुरल असणार. तर द रिच म्हणजे एका रिच माणसाविषयी बोलत नाही मी, सगळ्या कम्युनिटी विषयी बोलतोय, म्हणून इज घेऊन चालणार नाही, मला प्लुरल घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? आर. तसं बघा, द पुअर इज जनरली हार्ड वर्किंग. याच्यामध्ये द पुअर म्हणजे मी सगळ्या पुअर लोकांविषयी बोलतोय, सो इज घेऊन चालणार नाही, कारण मी एका पुअर माणसाविषयी बोलत नाही, मी सगळ्या कम्युनिटी विषयी बोलतोय, म्हणून इज घेऊन चालणार नाही. काय घ्यावं लागेल? आर. द पुअर आर जनरली हार्ड वर्किंग. दिस माय करेक्ट सेंटेन्स. राईट आहे. सो हे होते बाळांनो 14 रूल, अतिशय इम्पॉर्टंट सब्जेक्ट व अग्रीमेंटचे. ही एक्सरसाइज मी का घेतली माहितीये का? कारण मुले ते चुका करतात. आपलं जनरल अंडरस्टँडिंग काय असतं? यस लागलं म्हणजे प्लुरल फॉर्म, यस नाही लागला म्हणजे सिंग्युलर फॉर्म. त्याच्या अकॉर्डिंग आपण आतापर्यंत एक्झाम देत आलोय, म्हणून आपल्या आतापर्यंत एक्झाम क्लिअर झाल्याच नाहीये. राईट आहे. कुठेतरी नवीन गोष्टी शिकाव्या लागतील, म्हणून मी तुम्हाला जसं लेक्चरच्या स्टार्टिंगला बोललो होतो, आपण पहिले 5 दिवस ना आपण आतापर्यंत ज्या घोडचुका करत आलो त्या दूर करण्यासाठीचे सेशन आहेत. सो पहिल्यापासून जितके पण सेशन आपण फॉलो करतोय, सगळे सेशन 1 बाय 1 बघा, प्रत्येकाच्या नोट्स बनवा, त्याच्यानंतर आपण मोठी जंप मारूया. कारण डायरेक्ट मोठी जंप मारायला गेलो ना आरसी पॅराजंबल मध्ये, तर मग आपण लंगडे पडून जाऊ. राईट आहे. सो ते ऍक्सिडेंट अवॉइड करण्यासाठी या छोट्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहे. जाता एक युजफुल थॉट देऊन जातो. इदर यू रन द डे ऑर द डे रन्स यू. मिनिंग कळला? एक तर तुम्ही ठरवा तुम्हाला दिवसभरात काय करायचं, नाही तर दिवस ठरवेल तुम्हाला काय करायचंय. सो दिवसाला प्लीज ठरवू देऊ नका. कोणाचा तुमच्यावर कंट्रोल नसला पाहिजे, तुमचा दिवसावर कंट्रोल असला पाहिजे. त्याच्यानुसार प्लॅन करा, स्टडी करा, आरामात तुम्हाला सक्सेस भेटेल, यात काहीच डाऊट नाही. ठीक आहे. चला, या युजफुल आणि मोटिवेशनल थॉट बरोबर आपण आजचं सेशन संपूया. परत उद्या इंग्लिशचं नेक्स्ट सेशन घेऊन येऊया. उद्या आपलं थोडंसं लास्ट असेल एरर डिटेक्शनचं सेशन. नंतर आपण अकॉर्डिंगली मी बरोबर 10-15 दिवसात तुमचा पूर्ण इंग्लिश बरोबर प्लॅन केलाय. तुम्ही फक्त लेक्चर फॉलो करत राहा, सगळे सेशन तुम्हाला भेटणार. इंग्लिशचे सगळे इम्पॉर्टंट सेशन मी नक्की डिलिव्हर करणार. विश्वास ठेवा, डेली अटेंड करत राहा, नोट्स काढत राहा, बाकी माझ्यावर सोडा. ठीक आहे. चला, थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, प्रॅक्टिस करत राहा. बाय.